हॅलो. ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरच्या सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता मी जर तुम्हाला असं म्हणलं की ही पाठीमागची भिंत मला स्वतःकडं आकर्षित करून घेते, ॲट्रॅक्ट करते, आणि मी पण त्या भिंतीला स्वतःकडं ॲट्रॅक्ट करते, तर तुम्हाला खोटं वाटेल. पण हाच आहे न्यूटन्सच्या ग्रॅव्हिटेशन लॉचा सिद्धांत. यामध्ये असं आपण स्टेटमेंट सांगतो की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स, अँड दॅट फोर्स इज डायरेक्टली proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. आता या ठिकाणी पहा, हे दोन ऑब्जेक्ट आहेत. पहिला ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास आहे m1 आणि दुसरा ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास आहे m2, आणि हे दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकाला एका फोर्सनी स्वतःकडे अट्रॅक्ट करतायत, आणि तो फोर्स आपण लिहिलेला आहे कॅपिटल F. तर हा आपल्याला लॉ असं सांगतो की हा जो फोर्स आहे, हा फोर्स या दोघांच्या मासच्या प्रोडक्टच्या डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये आहे, आणि दोघांमधलं जे डिस्टन्स आहे त्यांच्या स्क्वेअरच्या इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये आहे. म्हणजे कसं, तर आपण त्याला असं लिहू शकतो, F इज डायरेक्टली proportional to m1 into m2 and F is inversely proportional to square of the distance between them. हे दोन्ही जर कंडिशन आपण एकत्र केले तर आपल्याला असं इक्वेशन लिहिता येईल, F इज इक्वल टू m1 इंटू m2 अपॉन r स्क्वेअर, आणि इथं इक्वल टू जेव्हा आपण साईन लिहितो तेव्हा कॅपिटल G हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आपण त्या ठिकाणी लिहित असतो. म्हणजे हा स्टेटमेंट असं बनतो की F इज इक्वल टू G इंटू m1 m2 अपॉन r स्क्वेअर. आता याचं साधं मीनिंग असं आहे की जर दोन ऑब्जेक्टपैकी एखाद्या ऑब्जेक्टचं मास डबल झालं तर फोर्ससुद्धा डबल होईल, पण दोघातलं डिस्टन्स जर डबल झालं तर आरची व्हॅल्यू 2 टाईम्स होईल, आणि त्याचं स्क्वेअर म्हणजे 4 टाईम्स, तर फोर्स हा 4 टाईम डिक्रीज होईल. जर मास दुप्पट झालं तर फोर्ससुद्धा दुप्पट होतो, पण जर डिस्टन्स दुप्पट झालं तर फोर्स मात्र 4 पटीनं कमी होतो. So this is the Newton's universal law of gravitation. Every object attracts every another object with a definite force which is directly proportional to the product of their mass and inversely proportional to the square of the distance between them. Thank you.